सबका मालिक एक. प्रत्येकाच्या आतमध्ये तेच चैतन्य आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये तेच चैतन्य आहे. आणि ते चैतन्य जर आपल्याकडे आहे तर ते जाणवत का नाही? मन आहे तर दाखवा. मन आहे पण मन दिसत नाही, मन दिसत नाही पण मन जाणवतं. हिवाळ्यात थंडी वाजते, हवा जाणवते. हिवाळ्यात थंडी वाजते, कशामुळे वाजते? हवेमुळं. दाखवा हवा, नाही दाखवते पण हवा नाहीये, आहे. हिवाळ्यात थंडी वाजते, कशामुळं? हवेमुळं. हवा लागते म्हणून थंडी वाजते. गारवा हवेमुळं पसरतो. मग हवा नाहीये का? हवा आहे. हवा आहे पण दिसत नाही. मग दिसत नाही तर हवा जाणवते, जाणवते. हिवाळ्यात गार जाणवते, उन्हाळ्यात जळायला लागतात, गरम जाणवते. हवा दिसत नाही पण हवा जाणवते. आणि जर आपल्या आतमध्ये मन आहे किंवा ते चैतन्य आहे, ते दिसत जरी नसलं तर ते जाणवतं आणि ते समोरच्याला जाणवलं पाहिजे. म्हणून पुन्हा सांगतो, मी लोकांचं नेतृत्व करू शकतो हे मी सांगण्यामध्ये, मी मानण्यामध्ये 0% किंमत आहे. ते लोकांना जाणवलं पाहिजे. मी माझी बुद्धिमत्ता आहे हे लोकांना जाणवलं पाहिजे. माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे हे ते मुलीला जाणवलं पाहिजे. हे मी माझ्या बाबतीत बोलत नाहीये, हे उदाहरण म्हणून सांगतोय. तुम्हाला आयुष्यात जे करण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला असं वाटतं तुमच्यात जे कौशल्य आहे ते तुम्हाला वाटतं म्हणून आहे असं मानू नका. ते बाकीच्यांना जाणवलं पाहिजे. आणि ते जाणवण्यासाठी आतमध्ये असणारी ती ज्योत, लोकांना दिसण्यासाठी तो प्रकाश, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कंदिलावर साचलेली काजळी साफ करणं आवश्यक आहे. ती मोहाची असेल, माया असेल, अहंकार असेल, काही प्रमाणात जास्त स्वाभिमान असेल. कारण काही जणांना अहंकार नसतो पण स्वाभिमान थोडा जास्त असतो. तर आपल्या आयुष्यात ही कोणती काजळी साचली प्रत्येकाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. कारण आतमध्ये तो साक्षीदार आहे. शांत बसून विचार करा, खरंच आयुष्यात आपण कुठे कुठे चुकतोय, काय काय करू शकतो आणि आपण काय करतो याचा विचार केला तर सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटतील. आध्यात्मिक जीवन हे वेगळं असतं, राजकीय जीवन वेगळं असतं, सामाजिक जीवन वेगळं असतं, कौटुंबिक जीवन वेगळं असतं. हे आयुष्यात प्रत्येक माणूस 8 प्रकारचं जीवन जगत असतो. त्याला माहित असलं तरी आणि नसलं तरी हे 8 पैलू असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि हिरा असतो ना, हिऱ्याला जितके जास्त पैलू असतात ना तितका हिरा चकाकतो. काही लोकांचं व्यावसायिक जीवन चांगलं असतं पण कौटुंबिक जीवनामध्ये प्रॉब्लेम असतो. काही लोकांचं कौटुंबिक जीवन चांगलं असतं पण सामाजिक जीवनामध्ये प्रॉब्लेम असतो. हे 8 प्रकारचं जीवन, शारीरिक जीवन, मानसिक जीवन, बौद्धिक जीवन, कौटुंबिक जीवन, पारिवारिक जीवन, सामाजिक जीवन, व्यावसायिक जीवन आणि शेवटचं आध्यात्मिक जीवन. लॉ ऑफ कर्मा, जे पेराल तेच उगवाल. आणि आयुष्यात जे पाहिजे ना ते द्यायला शिकावं. मी म्हणतो मला आयुष्यात लोकांनी आदर केला पाहिजे आणि मी रस्त्याने चालताना अशी भाषा वापरतो. मला वाटतं लोकांनी मला नमस्कार केला पाहिजे आणि मी रस्त्याने चालताना एकदम. आयुष्यात जे पाहिजे ना ते द्यायला शिका. त्यासाठी हे फक्त तुमच्याकडे असणाऱ्या हत्याराचा प्रभावी वापर करा. अनेक लोकांच्या खिशात पेन आहे, जो पेन जर तुम्ही काढला तर याचं 39 हे उत्तर बरोबर येऊ शकतं. जर पेनाने बेरीज काढलं तर खाली बरोबर येईल 39. मोबाईल काढलं, कॅल्क्युलेटर केलं, खाली उत्तर येईल बरोबर 39. उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण उत्तर मिळवण्याचा सोर्स तुमच्या आतमध्येच आहे आणि तुम्ही ते बाहेर शोधताय.